पर्यावरण अभ्यास बीकॉम सेकंड. मागच्या वेळेला प्रोजेक्ट आणि प्रोजेक्ट कसा करायचा प्रोजेक्टचे विषय सांगितलेले होते. थोडंसं थेरीचं बघूया कारण थेरी ही तेवढीच महत्त्वाची आहे. थेरी 70 मार्काची आहे. त्याच्यामध्ये एक शॉर्ट नोट येऊ शकते. ती एक शॉर्ट नोट ऊर्जेची वाढती मागणी. आता ऊर्जेची कमतरता ऊर्जेची वाढती मागणी आणि त्याच्या तुलनेने त्याची असणारी कमतरता. कारण वेगवेगळ्या कारणांच्यासाठी ऊर्जेचा वापर केला जातो. ऊर्जा ही आता दैनंदिन सगळ्या कामाच्यासाठी महत्त्वाची आहे. शेती, उद्योग, खाणकाम, दळणवळण, त्याच्यानंतर उष्णता यासाठी ऊर्जेची खूप गरज असते. आपले दैनंदिन जीवन वेगाने बदलत असून उच्च भौतिक गोष्टींना मिळवण्यासाठी मनुष्याची धडपड सुरू असते. वाढत्या लोकसंख्येसाठी ऊर्जेच्या गरज भागवण्यासाठी सुलभ मार्ग काढणे आज गरजेचे झाले आहे. ऊर्जेच्या मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऊर्जेच्या वरती निघालेल्या आहेत आणि त्यामुळे मनुष्याचं जीवन सुखकर झालेलं आहे, सोयीचं झालेलं आहे. घरात स्वयंपाकघरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. त्यामुळे जे काही काम आहे ते काम जलद गतीने होत आहे. पण ही ऊर्जेची मागणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. त्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा तुटवडा खूप जाणवत आहे आणि म्हणून ऊर्जेची युनिट जे आहेत ऊर्जा युनिट जे आहे ते युनिटला दर जो आहे तो दर महाग आहे किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की लाईटचं बिल या महिन्यात जास्त आलं. तर ह्या सगळ्या कारणाच्यामुळे लाईटचं बिल किंवा ऊर्जेची मागणी वाढत आहे. त्यामुळे युनिटचा दर आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये येणारं लाईटचं बिल हे आपण घरगुती चर्चेच्यासाठी सांगितलं. वेगवेगळ्या कारणाच्यासाठी ऊर्जेचा वापर म्हणजे काय की फूड प्रोसेसर आहेत, त्याच्यानंतर मिक्सर आहे, ओव्हन आहे, ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. सँडविच टोस्टर असेल, या सगळ्या ज्या काही आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वयंपाकघरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जातात. त्यामुळे ऊर्जेची मागणी वाढत आहे. त्याच्याचबरोबर जे काही आपल्याला आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत की मोबाईल चार्ज करणे, त्याच्यानंतर ब्लूटूथ चार्ज करणे, त्याच्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या त्या बॅटरी चार्ज करावी लागत असते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वैज्ञानिक प्रगती झाली पण तरी सुद्धा ही वैज्ञानिक प्रगती जशी जशी झालेली आहे तशी ऊर्जेची खूप मोठ्या प्रमाणात वाढती गरज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ऊर्जेचा तुटवडा जाणवत आहेत. ऐन उन्हाळ्यामध्ये लोड शेडिंग केलं जातं. कशासाठी तर हा ऊर्जेचा तुटवडा. त्याचबरोबर वेगवेगळ्या जेव्हा सण असतात, गणपती उत्सव असेल, दिवाळी असेल किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लाइटिंग केलं जात असतं, ही ऊर्जेची वाढती मागणी आहे. या ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्यासाठी पर्यायी ऊर्जा साधनांचा उपयोग करणं आवश्यक आहे. म्हणजे सागरी लाटांच्या पासून मिळणारी ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या असतात. तुम्ही म्हणाल की हे सगळं सौर ऊर्जेवरती वापरून घराच्या मधलं सुद्धा येतं करता. छोट्या छोट्या वस्तू आपण घरामधल्या ज्या आहेत त्या वस्तू सौर ऊर्जेवरती चालवता येतात. त्याच्याचबरोबर जे काही मोठे प्लांट असतात त्या मोठ्या प्लांटवरती म्हणजे कारखाने असतील त्या कारखान्यांच्या मध्ये सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या पण लाईट असतील त्यांचं युनिट काय असेल ते सौर ऊर्जेवरती चालवू शकतो किंवा तेवढ्या का प्रमाणामध्ये होईना ऊर्जेचं सेव्हिंग होऊ शकेल. त्याचबरोबर रस्त्याचे लाईट जे आहेत आता ग्रामपंचायत जे आहे बऱ्याचपैकी ग्रामपंचायतींनी सौर ऊर्जाचा प्लॅन बसवलेला आहे. त्याच्यावरती रस्त्याचे लाईट वगैरे चालवले जातात. त्याचबरोबर स्मशानभूमी असेल, स्मशानभूमीमध्ये सुद्धा सौर ऊर्जेच्या वरती लाईट सुरू आहेत आता सध्या. अशा गोष्टीच्या मधून ऊर्जेची आपण जी वाढती मागणी आहे त्याला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर करून अशा प्रकारची ऊर्जा आपण वापरू शकतो. त्याचबरोबर जागतिक ऊर्जा संघटनेच्या द्वारे दिल्या गेलेल्या माहितीनुसार 1990 ते 2020 या काळामध्ये जागतिक ऊर्जेच्या वापरामध्ये 50% एवढी वाढ होण्याची शक्यता आहे. पण ही होणारी वाढ विकसित आणि अविकसित देशातील प्रगतीचे अंतर कमी करण्यामध्ये अत्यंत अल्प आहे. आणि दुर्दैवाने आज जगभरामध्ये फक्त 200 वर्ष पुरेल इतका कोळसा, 40 वर्ष पुरेल इतके तेल आणि पुढची 70 वर्ष पुरेल इतकेच नैसर्गिक वायूंचे साठे आहेत. हे सगळं पुस्तकाच्या मधली आकडेवारी आहे आणि खरं पाहता तर आपण ज्या वेळेला
दैनंदिन जीवन जगत असतो त्यावेळेला पेपरमधल्या बातम्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची आपली जी चर्चा असते त्यामध्ये ऊर्जेची वाढती मागणी किंवा वेगवेगळ्या प्रकारे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव, नैसर्गिक तेलाचे भाव, त्याच्यानंतर आपण खाद्यतेलांचे भाव, हे भाव का वाढलेले आहेत? कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी, त्या प्रमाणामध्ये त्याचा पुरवठा नसेल किंवा जे साठे आहेत तेलाचे ते साठे, पेट्रोलचे साठे, डिझेलचे साठे, ते साठे कमी कमी होत आहेत आणि म्हणून इथे जे लिहिलेलं आहे की 200 वर्ष पुरेल इतका कोळसा, 40 वर्ष पुरेल इतके तेल, ही आकडेवारी आहे. खरोखरीच अशी परिस्थिती आहे की हा वाढता वापर, वाढती लोकसंख्या, ह्या सगळ्याचा ताळमेळ कुठेही बसत नाही आहे. त्यामुळे त्याला पर्यायी ऊर्जा साधनं ह्याचा वापर करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढची जी टीप आहे ह्याच्यावरती टीप येऊ शकते. त्याच्यानंतर पुढचं पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा संसाधने, पर्यायी ऊर्जा संसाधने कुठली आहेत? आता नैसर्गिकरित्या पुनर्निर्मित होणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, पर्जन्य जल ऊर्जा, सागरी लाटांच्या पासून होणारी ऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा यांचा यामध्ये प्रामुख्याने वापर समावेश होतो किंवा वापर केला जातो, केला पाहिजे. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा तंत्रामध्ये सौरशक्ती, पवनशक्ती, जलविद्युत, जैव ऊर्जा इत्यादीपासून जैव इंधन उत्पादन यांचा समावेश होतो. आणि अशा प्रकारे सौर विद्युत प्रकल्पांची उभारणी जगभराच्या म्हणजे अनेक देशांमध्ये केली जात आहे. यामध्ये स्पेन, जर्मनी, अमेरिका हे देश आघाडीवरती आहेत. त्याचबरोबर आणखीन एक इथे की ऊसाच्या इथेनॉलच्या उत्पादनाच्या द्वारे या देशाने दळणवळणासाठी 18% इतकी ऊर्जा वापरात आणली आहे आणि अमेरिकेत सुद्धा इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जात आहे. आणि आणखीन एक की पेपरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या जेव्हा वाचत असता किंवा लक्ष ठेवा, वाचा, तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. बटाट्याच्या सालापासून पेट्रोल निर्मिती किंवा त्याच्यापासून वेगवेगळ्या प्लास्टिकचा वापर करायचा नाहीये, पण ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्याचा वापर रस्ते बांधणीच्यासाठी किंवा अशा प्रकारे त्याचा उपयोग केला जात असतो. त्यामुळे ऊसाच्या चिपाडांच्या पासून किंवा इथेनॉलच्या पासून दळणवळणासाठी ऊर्जा निर्माण केली जात असते. अशा प्रकारे पर्यायी ऊर्जा साधनं पुढील भविष्य काळामध्ये अशा प्रकारची पर्यायी ऊर्जा साधनच आपल्याला उपयोगात आणावी लागतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मधनं ऊर्जा कशी मिळेल अशा प्रकारचा उपयोग करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पवन ऊर्जा, पवनचक्कीमध्ये असणाऱ्या पात्यांच्या वाऱ्यामुळे गती निर्माण होते आणि त्या पात्यांवरती चक्राकार फिरण्यामुळे टर्बाइन्सद्वारे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. त्याचा वापर मुख्यत्वे करून पाण्याचा उपसा करण्यासाठी, पिठाची गिरणी चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्याचबरोबर पवनचक्की मोठ्या प्रमाणामध्ये उभारले जात असतात. विंड फार्म असे त्याला म्हणतात. वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कमीत कमी 15 किलोमीटर प्रति तास इतका वाऱ्याचा वेग असला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बसवलेले सध्याचे विद्युत टर्बाइन्स हे 600 किलोवॅट पासून 5 मेगावॅट इतक्या क्षमतेपर्यंत विद्युत ऊर्जेचे उत्पादन करू शकतात. आणि अशा प्रकारे ह्या ज्या पर्यायी ऊर्जा साधनाचा वापर आहे, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, ऊसाच्या इथेनॉल पासून निर्माण होणारी ऊर्जा, ह्या पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा संसाधनांचा वापरच जास्त उपयोगी ठरणार आहे. पवन ऊर्जा ही खूप उपयुक्त तर आहेच, त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. वाऱ्याची दिशा व गती पृथ्वीच्या पृष्ठभागालगत सतत बदलत असतात, त्यामुळे मिळणारी ऊर्जा ही नियमित असू शकत नाही. त्याच्यानंतर पुढची जी टीप आहे ती सागरी लाटांच्या पासून मिळणारी ऊर्जा ती पुढच्या वेळेस सांगते.